आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। प्रेक्षको नमस्कार। सांगोला तालुक्यासाठी आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आहे। सांगोला तालुक्यात मागील 4 तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। सातत्याने पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे सांगोला तालुक्यातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे। आज शुक्रवारी सकाळी 9:30 वाजल्यापासून सांगोला तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये हा मुसळधार पाऊस पडताना दिसतोय। तालुक्यात पडणारा हा पाऊस नुकसानकारक आहे। तालुक्यातील 6 मंडळांमध्ये या अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले। मात्र सातत्याने पडणाऱ्या या पावसामुळे पंचनामे करण्यास प्रशासनाला अडचण येताना दिसत आहे। तर आज सकाळी 9:30 वाजल्यापासून सांगोला तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये हा मुसळधार पाऊस पडताना दिसतो। सातत्याने पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे रानातील उभी पिकं सध्या पाण्यात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या अगोदरच नुकसान झाले। बाजरी, मका, भुईमूग यासह सर्वच पिकं सध्या पाण्यात कुजली आहेत। मागील 2 दिवसांपासून हा पाऊस थोडाफार उघडला होता, मात्र आज सकाळी पुन्हा 9:30 वाजल्यापासून सांगोला तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मुसळधार स्वरूपात हा पाऊस पडताना दिसतो। त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाला आहे। अशाही परिस्थितीत प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होताना दिसते। या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील कोळे, जुनोनी या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले। आज शुक्रवारी कोळे या गावचा आठवडी बाजार होता, परंतु या मुसळधार पावसामुळे भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांची मोठी धांदल उडाली। जुनोनी मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना गाडी चालवताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत होता। या भागातील शेतीची कामंही सध्या खोळंबलेली दिसून येत आहेत। या पावसामुळे डाळिंब बागांवर करपा आणि इतर पद्धतीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिंता डाळिंब बागायतदार व्यक्त करताना दिसत आहेत। आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।